हे आधी करू की ते आधी करू अशी काही अवस्था झाली होती आज माझी किचनला पाहून. पण त्याआधी गावावरून आलेला वानवळा दाखवते. रविवारी एकादशी होती म्हणून गावावरून बहिणीचे मिस्टर आणि वराचे बाबा आले होते. आळंदीमध्ये ना दर्शन घेतलं माऊलींचं आणि नंतर ते घरी आले होते आणि येताना एवढं सगळं ना भाजी घेऊन आले होते गावावरून येताना. आता हे सगळं मस्त ताजं ताजं होतं. त्याच्यामध्ये ना मिरच्या, टोमॅटो, डाळिंब, लिंबू बरंच काय काय दिलं होतं. तर आळूची पानं मला दोन्ही घरून आली होती. बहिणीच्या घरून पण आली होती आणि आमच्या घरून पण आली होती. ही कणसं पण आली होती आणि मेन म्हणजे भेळ, लाडू सगळंच आणलेलं होतं. आता आम्हाला घर कमी पडायला लागले म्हणून वरदने नाही बेडवर घर बनवलंय छोटंसं. आता किचनमधलं हे सगळं आवरायला घ्यायचं होतं, पण किचनवर सगळे भांडे तसेच होते आणि आज खूप काम होतं मला. म्हणून सगळ्यात आधी तर मी हे गावावरून आणलेलं सामान आहे ना, तेच भरायला घेतलं सगळं. ते सगळं भरून झाल्याच्या नंतर मग मी किचन वगैरे साफ केला. आता गावावरून तुम्हाला पण असा वानवळा येतो का ते कमेंटमध्ये सांगा. खूप भारी वाटतं असं गावावरून कुणी आलं ना, की ते ना काहीतरी घेऊनच येतात. आता हा किराणा सामान आणलेला आहे, तो अजून भरायचा आहे. किचन साफ केला आणि सगळं इथलं साफ केलं. त्यानंतर किराणा सामान भरायचं अजिबात मला टेन्शन नसतंय, कारण हे काम तर ना माझा वरद ना स्वतःच करतो. त्याला फक्त डबे काढून द्यायचे आणि तो ना सगळं काही ना व्यवस्थित जिथल्या तिथंच भरून ठेवतो. तर असा काही होता आजचा दिवस.